मार्गी सिम्प्लिफाईडमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज मार्गी सिम्प्लिफाईडमधून जो मुद्दा निवडलेला आहे की ज्याचा आपण एक सखोल विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार तो म्हणजे 15 फायनान्स कमिशनचे सदस्य असलेल्या अशोक कुमार लाहिरी यांनी एक्सप्रेसला आर्टिकल लिहिलेलं आहे. नाव आहे बिल्डिंग फ्रॉम बिलो. मी या अनुषंगाने जी काही चर्चा होते की 15 फायनान्स कमिशन आणि तिने अर्बन गव्हर्नन्सच्या संदर्भात केलेले रिकमेंडेशन्स, त्याच्यामुळे आपल्या बाजूने दोन मुद्दे आयरनवर येत होते. पहिला मुद्दा जो आहे तो अर्बन गव्हर्नन्सचा, आपला GS1चा सिलेबस आहे अर्बनायझेशन, इट्स प्रॉब्लेम अँड रेमेडीज. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो फायनान्स कमिशन इट सेल्फ, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज हा आपल्या GS सेकंडमधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सिलेबसची चौकट बघितली सो पहिलं GS फर्स्ट आणि GS2 या दोन चौकटीमध्ये आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. मार्गीच्या ट्रायंगलनुसार आपण आधी प्रश्न काय स्वरूपाचे आलेले आहेत की फायनान्स कमिशन आणि एकंदर सेन्सस आणि अर्बनायझेशन या संदर्भातले जे प्रश्न आहेत. 2004 साली आलेला प्रश्न आहे व्हॉट इज फायनान्स कमिशन, डिस्कस द मेन फंक्शन्स ऑफ स्टेट फायनान्स कमिशन. व्हॉट इज फायनान्स कमिशन, डिस्कस द मेन फंक्शन्स ऑफ स्टेट फायनान्स कमिशन. 2013 साली आलेला प्रश्न आहे की डिस्कस द रेकमेंडेशन ऑफ 13th फायनान्स कमिशन विच हॅज बीन डिपार्चर फ्रॉम द प्रिव्हियस कमिशन फॉर स्ट्रेंथनिंग द लोकल गव्हर्नमेंट फायनान्सेस. आजचा आर्टिकल प्रिसाइजली हेच आहे की 15 फायनान्स कमिशन आणि लोकल गव्हर्नमेंटला काय प्रकारे डिव्होल्युशन केलेलं आहे आणि कुठल्या रिकमेंडेशन्स त्या संदर्भात केलेले आहेत. काही जण म्हणतात की ते फॉल्ट लाईन ठरते अर्बन गव्हर्नन्सच्या संदर्भात. 13चा प्रश्न आपल्याला ते सुचवतोय की 13 फायनान्स कमिशन आणि लोकल गव्हर्नमेंट फायनान्सच्या संदर्भात काय प्रकारच्या तरतुदी केलेल्या आहेत. 13च्या ऐवजी आता 15 टाकलं तरी आपला आजचा प्रश्न बनू शकतो. 2018 साली आलेला प्रश्न आहे हाऊ इज द फायनान्स कमिशन ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूटेड, what do you know about the terms of reference of the recently constituted finance commission. Discuss TOR जी 15वी फायनान्स कमिशन, NK सिंग त्याचे चेअर होते. NK सिंग चेअर असणारे 15वी फायनान्स कमिशन आणि त्याच्यात ज्या टर्म्स ऑफ रेफरन्सेस आहेत त्या डिरेक्टली विचारलेल्या आहेत. आणि आता त्यांचे नोव्हेंबर 2020 आणि बजेटच्या आधी बजेटच्या दरम्यान ते संसदेत मांडले गेले की 15th फायनान्स कमिशन आणि त्याचे रिकमेंडेशन्स. 97ला एक आलेला प्रश्न आहे जो आपल्या ह्या चर्चेमध्ये ह्या आर्टिकलची सगळी चर्चा आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. हाऊ हॅज द सेन्सस 1991चा सेन्सस डिफाईन द अर्बन एरिया. सेन्सस 1991 मध्ये अर्बन एरिया कसा डिफाईन केलेला आहे किंवा त्याच्या अनुषंगाने बाकी उठणारे मुद्दे कुठले आहेत, हे 4 प्रश्न आपल्याला इथं सापडतात आहे. आणि त्या अनुषंगाने आपली ही चर्चा आपण चालू करतोय फायनान्स कमिशन आणि त्या संदर्भातले. लिहिणारे कोण आहेत? अशोक कुमार लाहिरी 15th फायनान्स कमिशनचे सदस्य आहेत आणि फॉर्मर CEC राहिलेले आहेत, चीफ इलेक्शन कमिशनर जे आहेत. काय प्रकारे आधी आर्टिकलमधले काय मुद्दे आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला कुठल्या गोष्टी बघणं अपेक्षित होतं आणि त्या काय प्रकारे बघितल्या पाहिजे यांची एक आपण सिम्प्लिफाईड मूलभूतरित्या ती गोष्ट कशी समजून घ्यायची याची चर्चा करणार आहे. काय म्हणतात लहारी काय म्हणतात की 15 फायनान्स कमिशनने जे आता रिकमेंडेशन्स दिलेले आहेत लोकल गव्हर्नमेंटला जे काही डिव्होल्युशन आहे किती सांगितलं गेलं आहे की ग्रांट ऑफ 4,36,361 करोड फ्रॉम युनियन टू लोकल गव्हर्नमेंट फॉर द पिरियड ऑफ 2021 टू 2060. जवळपास 52% इन्क्रीज आहे मागच्या पंचवार्षिकच्या तुलनेत. 2015 ते 20चा पिरियड पकडला तर 52% इन्क्रीमेंट आहे. तरी पण फंडामेंटल प्रॉब्लेम जो यांना वाटतोय लाहिरींना वाटतो तो फंडामेंटल प्रॉब्लेम कुठला तर रेव्हेन्यूचा आहे. ज्या प्रकारचे कामं लोकल गव्हर्नमेंटनं करणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे एकीकडे स्पेंडिंगचं बर्डन आहे आणि दुसऱ्या वेळेस महसुलातल्या त्रुटी आहेत. त्याच्यामुळं स्पेंडिंग आणि रेव्हेन्यू हा जो डिलेमा आहे त्या डिलेमधून कसं सुटायचं हा आत्ताचा सगळ्या कळीचा प्रश्न इथे राहिलेला नाही. काय रिकमेंडेशनच्या पातळीवरती काय 4,36,361 करोड आणि त्यातली जी विभागणी आहे की 70,051 करोड रुपये. प्रायमरी हेल्थ केअर गॅप्स की आता सगळा कोविडचा क्रायसिस आहे त्या कोविडच्या क्रायसिसमुळे NK सिंग इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेच होते NK सिंगच्या आता कुठल्याही गोष्टी मिळाल्या त्या वाचायला पाहिजे. त्यांचे इंटरव्ह्यू येतात ते त्यांनी काही कॉलम्स लिहिलेले आहेत मध्ये तर ते कंटिन्युअस त्यांच्या सर्चमध्ये राहिलं पाहिजे NK सिंग काय म्हणतात. हे 70,000 जे आहेत प्रायमरी हेल्थ केअर आणि त्यातल्या ज्या काही उणिवा असतील त्या भरून काढण्यासाठी म्हणून एवढी अमाऊंट दिलेली आहे. दुसरी जी महत्त्वाची अमाऊंट आहे 8,000 करोड काय परफॉर्मन्स बेस्ड ग्रांट्स ऑन इन्क्युबेशन ऑफ न्यू सिटीज. 8 राज्यांमध्ये 8 नवी शहरं उभी करण्याचं प्लॅनिंग फायनान्स कमिशनने केलेलं आहे. ही इंटरेस्टिंग गोष्ट आलेली आहे आता की फायनान्स कमिशन काय प्रकारचं डिव्होल्युशन खाली करते आणि लोकल गव्हर्नमेंटच्या संदर्भात. तिसरा मुद्दा 450 करोडचा आहे की शेअर्ड म्युन्सिपल सर्व्हिसेस निर्माण करणं. आणि 4 प्रकारे ही गोष्ट फायनान्स कमिशन भूतपूर्व फायनान्स कमिशनपेक्षा अर्बन गव्हर्नन्सच्या संदर्भात वेगळं ठरते. ते पण आपण पाहू द्यायचं. जे रिमेनिंग जे आहे की आता आपण 70,000, 8,000 आणि 450 यांचा हिशोब बघितला. बाकीचे जे 3,57,860 करोड रुपये राहतात ते त्यांचं रुरल अर्बन डिस्ट्रीब्युशन आहे त्याचा जो आकडा त्यांनी दिलेला आहे लाहिरीने त्याची मायन्यूट डिटेल्स पण दिलं की
काय म्हणतात फॅक्च्युअल डिटेल्स पण आपल्या तिथं आहेत की 2021-22साठी तो 67 आणि 33 आहे. 67 रुरल आणि 33 अर्बन आहे. तो आता 65-35 असं झालेलं आहे. एकंदर अर्बनायझेशनचा टिल्ट आपल्याला ह्या सगळ्या डिव्होल्युशन आणि ज्या ग्रँट्स आहेत त्याच्यामध्ये दिसतोय. अर्बनायझेशनचा टिल्ट आपल्या बाजूने आपल्याला काय करणार आहे की अर्बनायझेशन बेसिक आहे, डेफिनेशन कशी पाहिली गेलेली आहे अर्बनायझेशनची. GS1चा आपला मुद्दा आहे अर्बनायझेशन, इट्स प्रॉब्लेम अँड रेमेडीज. अर्बन शेअर काय सांगितलं गेलेलं आहे आधी सगळ्या आर्टिकलमधली चर्चा आपण करू आणि त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे काय जे इथं नाही आहे आणि कुठल्या गोष्टी बघायला पाहिजे होत्या. अर्बन शेअर ऑफ पॉप्युलेशन 2001 साली 28%, 11ला तो 31% झालेला आहे आणि आता त्याच्यापेक्षा पण अधिकच आहे. अर्बन शेअर ऑफ पॉप्युलेशन काय म्हणतात ते अर्जंट नीड फॉर कंबाईंड एरिया डेव्हलपमेंट, एरिया बेस्ड डेव्हलपमेंट. कशासाठी? टू स्पोर इकॉनॉमिक ग्रोथ, एम्प्लॉयमेंट आणि डिकंजेस्टेटिंग. एक प्रकारची जी गर्दी दिसते आपल्या शहरामध्ये त्याला मग सॅटेलाइट टाउनशिपचा विकास करणं हा त्यांना त्यातला तो उपाय वाटतो, सॅटेलाइट टाउनशिप. दुसरं म्युन्सिपालिटीज आहे. म्युन्सिपालिटीज महानगरपालिका आणि त्यांच्या क्षमतांचे मुद्दे, त्यासाठी त्यांना संस्थात्मक आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स हा मार्ग लाहीरी सुचवतात आहे. आपण मग अशी म्हटलं होतं की 4 ॲस्पेक्ट 14पेक्षा किंवा आधीच्या सगळ्या फायनान्स कमिशनपेक्षा 15नी जे 4 प्रकारचे नवीन इनोव्हेशन सांगितलेले आहेत. 4 प्रकारच्या इनोव्हेशनची चर्चा लाहिरींनी केलेली. त्यातलं जी पहिली आहे की शेअर्ड म्युन्सिपल सर्व्हिस मॉडेल ते सांगतात आहे. शेअर्ड म्युन्सिपल सर्व्हिस मॉडेल. आता शेअर्ड सर्व्हिस कशाला म्हणायचं नेमकं की एकच सर्व्हिस आहे जे 1 किंवा 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक असे बिझनेस युनिट्स आहेत तर ते एकाच सर्व्हिसचा वापर करतात आहे. त्याला शेअर्ड म्युन्सिपल सर्व्हिस मॉडेल म्हणता येईल. दुसरी गोष्ट कोणती सांगितलेली आहे की जी नवीन ॲस्पेक्ट आहे एकतर UCB अर्बन लोकल बॉडीज आणि कॅन्टोन्मेंटपर्यंतच्या डिव्होल्युशनची चर्चा पहिल्यांदाच त्याच्यात केलेली फायनान्स कमिशनपर्यंत. त्याच्या आधी ती चर्चा आपल्याला ती आढळत नाही. तसा लोकल गव्हर्नमेंट हा राज्यांच्या सूचीतला विषय आहे आणि फायनान्स कमिशनचं ते कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजे 280 आणि 280 क्लॉज आर्टिकल 280 क्लॉज 3 सब क्लॉज C ह्याच्यामध्ये म्युन्सिपॅलिटीच्या संदर्भातल्या काही तरतुदी आलेल्या आहेत. ते कंपल्शन आहे का शुल्ड आहे का त्या सप्लिमेंटरी स्वरूपाचे आहेत आणि आता जे सांगितलं कॅन्टोन्मेंटपर्यंतच्या सगळ्या गोष्टी ते सांगतात हे पण आपल्याला पाहावं लागणार आहे. पहिला ॲस्पेक्ट आपण चर्चेला घेतला तो शेअर्ड म्युन्सिपल सर्व्हिसेस मॉडेल आहे. सेकंड ॲस्पेक्ट तो कॅन्टोन्मेंटपर्यंतच्या ज्या डिव्होल्युशनचे प्लॅन्स आहेत ते त्यांनी सादर केलेले आहेत. थर्ड ॲस्पेक्ट तो मेट्रोपॉलिटन गव्हर्नन्सच्या संदर्भात होता की मेट्रोपॉलिटन गव्हर्नन्स थ्रू 100% आउटकम बेस्ड ग्रांट्स आहेत. आणि फोर्थ ॲस्पेक्ट किंवा फोर्थ इनोव्हेशनल ॲस्पेक्ट ॲज कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस फायनान्स कमिशन जो होता की काही एंट्री लेवल कंडिशन सांगितलेले आहेत की राज्यांना आम्ही कधी डिव्होल्युशन देणार आहे किंवा कधी ते फंड्स जे ग्रांट्स आहेत ते कधी पाठवणार आहेत त्याच्यासाठी काही क्रायटेरिया त्यांनी सांगितलेले आहेत. जसं की 24 मार्चपर्यंत राज्यांनी स्टेट फायनान्स कमिशनची रचना करून त्याच्या रिकमेंडेशन इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे रिकमेंडेशनचं. आता स्टेट फायनान्स कमिशन 243 आर्टिकल कॉन्स्टिट्युशनल बॅकग्राऊंड. आता ह्याच्यानंतर आपण ती चर्चा घेऊच की फायनान्स कमिशन त्याची सगळी ऐतिहासिकता काय प्रकारची, त्याची कॉन्स्टिट्युशनॅलिटी काय प्रकारची आहे. हे 4 ॲस्पेक्ट आपण चर्चा केली. त्यातले महत्त्वाचे दुसरे कोणते ॲस्पेक्ट होते की ज्या प्रकारे शहरं वाढतात शहरं वाढल्या कारणानं मग जे काही नवीन इश्यू निर्माण होतात. समजा अर्बन ॲग्लोमरेशन नावाची संकल्पना त्यांनी वापरलेली जे आपल्याला GS1 मध्ये एक्सपेक्टेड प्रश्न आहे अर्बनायझेशन इट्स प्रॉब्लेम्स आणि इट्स रेमेडीज. त्या संदर्भात अर्बन ॲग्लोमरेशन त्यांनी काय म्हटलं अर्बन ॲग्लोमरेशनला की अर्बन लोकल बॉडीज, सेन्सस टाउन्स आणि आउटग्रोथ. मग हे सेन्सस ऑफ इंडिया 2011 या गोष्टी कशा डिफाईन केलेल्या आहेत. सेन्सस टाउन म्हणजे नेमकं काय, आउटग्रोथ म्हणजे काय, अर्बन ॲग्लोमरेशन म्हणजे नेमकं काय, यांची एक टेक्निकल व्याख्या आपल्याला लागणार आहे. आपण GS1ची उत्तर लिहित असो किंवा एकंदर अर्बन हा कन्सर्न आपला असताना किंवा सिटी हा कन्सर्न असताना या गोष्टी आपल्याला लागणार आहे. किती आकडा सांगितलेला आहे 2011 साली जे अर्बन पॉप्युलेशन आहे 377 मिलियन आहे. 377 म्हणजे जवळपास 61% अर्बन शहरी लोकसंख्या ही अर्बन ॲग्लोमरेशन एरियामध्ये राहते. ही संकल्पना काय आहे अर्बन ते आपण थोड्या वेळ पाहूच. आधी आपण एक आर्टिकलचा एक आढावा घेतो की 61% लोकसंख्या. त्यातलं काय सांगितलं की 40% ऑफ अर्बन पॉप्युलेशन लिव्ड इन जस्ट 53 मिलियन प्लस सिटीज. त्याच्यानंतर त्यातल्या ज्या असणारी शहरं आणि शहरांची वाढ, शहरांसमोर असणारे आव्हानं की सगळेच आव्हानं की एअर पोल्युशनपासून सॅनिटेशन आहे, ड्रिंकिंग वॉटरच्या संदर्भातले काही इश्यू आहेत किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे काही इश्यू निर्माण होतात नाही. त्या संदर्भात ज्या मिलियन प्लस सिटीज आहे म्हणजे 10 लाख आणि 10 लाखाच्या वरती लोकसंख्या असणाऱ्या शहरांसाठी मिलियन प्लस चॅलेंज फंड आहे 38,000 करोडचा, अंदाजे 38,000 करोडचा.
आणि आपण ते मग थर्ड ॲस्पेक्ट म्हणलो होतं की मेट्रोपॉलिटन गव्हर्नन्स आणि 100% आउटकम बेस्ड ग्रांट्स. दुसरी जी आहे की ज्या प्रकारच्या ग्रांट्स दिल्या जातात ते 3 प्रकारच्या ग्रांट्स ते चर्चा करतात. एक तर बेसिक आहे, दुसरी टाईड आहे आणि तिसरे जे परफॉर्मन्स बेस्ड ग्रांट्स आहेत. त्यातल्या ज्या रुरल आणि अर्बनची चर्चा करताना 40% ग्रांट ह्या बेसिक आणि अनटाईड आहेत, ज्या म्हणजे 40% आत्तापर्यंत दिलेल्यापैकी. आणि या 40 मधले जी काही जो काही खर्च आहे तो एकंदर 11वं शेड्यूल आणि 12वं शेड्यूल यातली जी काही काम आहेत 11व्या शेड्यूलच्या 29 एंट्रीज आहेत आणि 12वीच्या 18 एंट्रीज आहेत. शेड्यूल 11वं आणि शेड्यूल 12वं त्याचे आर्टिकल आहे 243 वगैरे काय ते आपण पाहू देत. आता ही एक चर्चा तिथं आहे की 40% ग्रांट. दुसरं काय म्हणलं की 40% तिथे 30% त्यांनी वापर सांगितलेला आहे की ड्रिंकिंग वॉटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटर रिसायकलिंग आहेत. बाकीचे 30% परफॉर्मन्स लिंक्ड आहेत. परफॉर्मन्स कशाच्या आधारे ODF वरती केलेलं काम असेल किंवा स्टार रेटिंग एजन्सीज आहे किंवा स्टार रेटिंग सिस्टम्स आहेत त्याच्यावरती त्यांचं सॅनिटेशनच्या संदर्भात त्यातल्या काही रेटिंग्स असतील त्याच्यानुसार मग तो परफॉर्मन्स मोजला जाणार आहे. आणि जो प्रॉब्लेम फोर्थ ॲस्पेक्ट ते म्हटले होते की एंट्री लेवल कंडिशन्स यांनी काही टाकलेले आहेत, जसं की 24 मार्चपर्यंत स्टेट फायनान्स कमिशन आणि त्याच्या रिकमेंडेशनचा मुद्दा आहे. दुसरं अजून काय सांगितलेलं आहे की प्रॉपर्टी टॅक्स आणि त्याच्या संदर्भातले काही इश्यू होते ते एक मुद्दे आपल्याला घेतलेले आहेत. आणि शेवटी ते होतं की एकंदर सर्वांनी मिळून कामं करणं आणि स्पिरिट ऑफ कोऑपरेटिव्ह फेडरलिझम त्याच्यातून काय प्रकारची शहरांची वाढ साधली जाईल याची चर्चा त्यांनी केलेली. आता आपण जो घेतला तो आर्टिकलचा आढावा होता, बिल्डिंग फ्रॉम बिलो, हिस्ट्री फ्रॉम बिलो, परिभाषा जी आहे त्या 4 ॲस्पेक्टची आपण चर्चा केली. तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला जी चर्चा करायची की प्रश्न आपण बघितले होते आणि आता बेसिककडे आपण जाऊया की हिस्टॉरिकल ओरिजिन कसं आलेलं आहे. फायनान्स कमिशन वित्त आयोग नावाची गोष्ट कशी आलेली आहे, त्याचे जे कॉन्स्टिट्युशनल ओरिजिन आहे. GS2चा आता सिलेबस का आपण वळतो त्याच्या आधीच आपण म्हटलं की GS1चा काही सिलेबस होता आपला अर्बन गव्हर्नन्सचा, त्या संदर्भात त्यांनी वापरलेल्या संज्ञा आधी समजून घेऊया मग आपण GS2. कारण की ह्या आर्टिकलमधले 2 इश्यू महत्त्वाचे होते, एक अर्बन गव्हर्नन्स, दुसरा फायनान्स कमिशन. त्यातला अर्बन गव्हर्नन्सला आपण एक ओझरता उल्लेख करून पुढे जाणार आणि पुढच्या वेळेचा अर्बन गव्हर्नन्सच्या संदर्भात किंवा एकंदर अर्बनायझेशनच्या संदर्भात जर काही मुद्दा चर्चेत आला, वर्तमानपत्रामध्ये आला तर त्याची डिटेल्ड अशी चर्चा आपण सिम्प्लिफाईडमधून घेऊयात. आता तात्पुरतं आपण म्हटलं ना की सम कन्सेप्ट्स अँड डेफिनेशन्स सेन्सस ऑफ इंडिया 2011 काय प्रकारे डिफाईन केलेले आहे. अर्बन कशाला म्हटलं गेलेलं आहे. अर्बन कॉन्स्टिट्यूट्स ऑफ अर्बन एरियाज, कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ अर्बन एरियाज आर स्टॅट्युटरी टाउन्स, सेन्सस टाउन्स आणि आउटग्रोथ्स. या सगळ्या टर्म त्या आर्टिकलमध्ये पण आलेल्या आहेत. स्टॅट्युटरी टाउन्स कशाला म्हणायचं, ST स्टॅट्युटरी टाउन्स, ऑल प्लेसेस विथ म्युन्सिपॅलिटी, कॉर्पोरेशन्स, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि नोटिफाईड टाउन एरिया कमिटी. आता ह्याची एक आपल्याला वेगळी चर्चा करता येईल की त्याचं स्ट्रक्चर काय प्रकारचे असतं. कॅन्टोन्मेंट मग सिव्हिल आणि डिफेन्स जे नागरी आणि लष्करी यांचे संबंध तिथं काय प्रकारचे असतात. ही जेव्हा आपण अर्बनायझेशनचे कुठले इश्यू आले की त्याच्या संदर्भात ही डिटेल चर्चा आपल्याला करता येईल. दुसरं जे की सेन्सस टाउनच्या 3 कंडिशन सहसा सांगितले जातात ते की 5000 आणि 5000 पेक्षा जास्त असणारी लोकसंख्या, किमान 5000. दुसरं काय म्हटलं गेलं की 75% ऑफ मेल वर्किंग पॉप्युलेशन एंगेज्ड इन नॉन ॲग्रिकल्चर परस्यूट्स. 75% मेल पॉप्युलेशन ही कृषीतर क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. आणि तिसरा मुद्दा की डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन 400 पर स्क्वेअर किलोमीटर, 400% पर स्क्वेअर किलोमीटरची डेन्सिटी, त्याला सेन्सस टाउन म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर जी संकल्पना आहे ती आउटग्रोथ आहे. आउटग्रोथ शब्दच आपल्या बरंच काय सुचवतोय. समजा विलेज आहे किंवा विलेज सारखे असणारे पार्ट आहेत की जे स्टॅट्युटरी टाउनला चिकटूनच आलेले आहेत, पण त्यांना स्टॅट्युटरी टाउनचा दर्जा नाही, पण शहरांच्या सर्वच सुविधा, सर्वच इन्फ्रास्ट्रक्चर तिथं अवेलेबल आहे, सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर. त्याच्यामुळे मग त्यांना आउटग्रोथ असं म्हटलं गेलेलं आहे. यांनी सेन्सस गव्हर्नमेंटच्या साईडनेच काय उदाहरणं दिलेली आहेत. एक्झाम्पल्स ऑफ आउटग्रोथ्स आर रेल्वे कॉलनीज, युनिव्हर्सिटी कॅम्पसेस, पोर्ट एरियाज, हे उदाहरणं म्हणून त्यांनी वापरली. आणि त्याच्यानंतरचा जो मुद्दा होतो तो अर्बन ॲग्लोमेरेशनचा मुद्दा आहे. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये UA म्हटलं जातं की इट इज अ कंटिन्युअस अर्बन स्प्रेड कॉन्स्टिट्युटिंग अ टाउन अँड इट्स ॲडजॉइनिंग अर्बन आउटग्रोथ्स or 2 or more physically contiguous towns together and any adjoining urban outgrowths and such towns. त्याच्यामुळं जी अर्बन आउटग्रोथ्स आपण म्हटलं की स्टॅट्युटरी टाउन त्याला चिपटून असणाऱ्या रिजनची जी काय वाढ होते ती, आणि ह्या दोघांना मिळून मग अर्बन ॲग्लोमेरेशनची संकल्पना आपल्यासमोर आलेली. सेन्ससने रुरल पण डिफाईन केलेलं आहे. रुरल की काय डिफाईन केलेलं आहे, ऑल एरिया अदर दॅन अर्बन आर रुरल, म्हणजे नकारात्मक डेफिनेशन आपण म्हणू शकतो की जे शहरी नाही आहे ते ग्रामीण आहे. ही सेन्सस ऑफ इंडियाने डेफिनेशन हे आपल्याला कुठं GS1च्या चर्चेमध्ये सगळे मुद्दे लागतीलच. आपल्याला जो प्रश्न विचारलेला होता
आपला प्रश्न काय आला होता की हाऊ हॅज द सेन्सस डिफाईन द अर्बन एरिया. अर्बन 3 प्रकारे अर्बन एरियाच्या विषयी ते बोललेले आहेत. स्टॅट्युटरी टाउन्स, सेन्सस टाउन्स आणि आउटग्रोथ. 97 सालचा प्रश्न आहे, म्हणजे जी डिटेल चर्चा आहे. अर्बन स्प्राउल नावाची संकल्पना संयुक्त राष्ट्र वापरतं. अर्बन स्प्राउल म्हणजे शहर, वाढत जाणारी लोकसंख्या आणि त्या अनुषंगाने शहरांचा होणारा विस्तार, याला अर्बन स्प्राउल नावाची संकल्पना संयुक्त राष्ट्रांनी वापरलेली आहे. अर्बन ॲग्लोमरेशनची चर्चा करताना आपण मग अशी फॅक्च्युअल डाटा पण अर्बन ॲग्लोमरेशनचा बघितला होता. किती लोकसंख्या तिथे राहते, की काय सांगितलं गेलं की 61% शहरी लोकसंख्या ही ह्या अर्बन ॲग्लोमरेशन एरियामध्ये राहते. याच्यानंतर म्हणजे ह्या अर्बन गव्हर्नन्सची एक आपण ओझरती चर्चा आणखी खोलात आपण गेलेलो नाही. म्हणजे ते बेसिक्स एकदम काय की अर्बनायझेशन कशाला म्हटलं गेलेलं आहे आणि बाकी सेन्ससमधले काही डाटा असतील त्या अनुषंगाने जी चर्चा अपेक्षित आहे. त्या सिटीजची चर्चा इकॉनॉमिक सर्वेने सिटी ॲज अ डायनामो 2 वर्षापूर्वी सिटीजची चर्चा सर्वेने पण केलेली. ती एक आपल्याला पुढच्या निमित्तानं पुढच्या न्यूजपेपरमध्ये काही निमित्तानं करता येईल. आता सध्या फायनान्स कमिशन हा एक सेंट्रल मुद्दा ठेवून आपण त्याची सखोल चाचवणी करूयात. हिस्टॉरिकल ओरिजिन, स्टार्टिंग फायनान्स कमिशन वित्त आयोग कसं आलेलं आहे, काय म्हणत 35च्या कायद्यानंतर हे सगळे इश्यू चर्चेला आलेले होते की डायरेक्ट नावाची गोष्ट 1919 आणलेली, किंवा फेडरेशनची जी संकल्पना चालू झाली की फेडरेशन हा जो मुद्दा सेंट्रल स्टेटमध्ये महत्त्वाचा आलेला आहे तो 35च्या कायद्यानंतर आलेला आहे. केंद्र आणि प्रांत यांच्यामध्ये कुठलेही विभाग असावेत किंवा कुठल्या विषयांचे डिव्होल्युशन असावं, म्हणजे कॉन्करंट लिस्ट जी आलेली होती. आपली जी कॉन्करंट लिस्ट आहे ती त्याच कायद्यामधून आपण घेतलेली 35चा कायदा. तर फेडरेशन अस्तित्वात आलं नाही ती वेगळी गोष्ट. तिची जी कारण मीमांसा आहे ती एकदा बघून घ्यायला पाहिजे. पॉलिटी काढली किंवा हिस्टॉरिकली त्याची चर्चा बघून घेतली 35 कोणी काय रिस्पॉन्स दिला. दुसरी गोष्ट काय, घटना समितीने AR सरकार समिती नेमलेली, AR सरकार, आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या कॉमनवेल्थ ग्रांट कमिशनच्या धर्तीवरती वित्त आयोगाची नेमणूक शिफारस केलेली होती. ऑस्ट्रेलियाच्या कॉमनवेल्थ ग्रांट कमिशनच्या धर्तीवरती AR सरकार समिती, आणि त्याच्यापुढे नंतर BK नेहरू आणि BP आडारकर समिती, या 2 समित्यांनी पण भारतीय संविधानामध्ये फायनान्स कमिशन वित्त आयोगाची शिफारस केलेली की संविधानिक स्थान असणं. हे सगळे मुद्दे आपल्याला दुसरीकडे कुठं लागतात की फेडरलिझमचा डिबेट आहे आपला सगळा. त्यातल्या त्यात फिस्कल फेडरलिझम आहे. फिस्कल फेडरलिझमबद्दल मागच्या काही वर्षात कंटिन्युअस चर्चा आहेत. मागच्या वर्षी पण विजय केळकरांचं फिस्कल फेडरलिझमच्या संदर्भातलं पुस्तक आलेलं आहे. त्यामुळे फिस्कल फेडरलिझम याच्याविषयीच्या कॉन्स्टिट्युशनल आर्ग्युमेंट पण आपल्याला बघायला पाहिजे. दुसरं काय की एक फॅक्च्युअल इन्क्वायरी आपण म्हटलं की फायनान्स कमिशन वित्त फॅक्च्युअल इन्क्वायरी की फर्स्ट कधी झालेली होती 20 नोव्हेंबर 1951 केसी नियोगी होते. आणि आत्ता रिसेंटमधलं आपण म्हणलं की 13 नंतरच्या गोष्टी माहिती पाहिजे. 13 फायनान्स कमिशन आहे, कोण आहे, केळकरचं आता लेखन आलेलं. आपण म्हटलं की फिस्कल फेडरलिझमच्या संदर्भात त्यांचे काही आर्ग्युमेंट्स आलेलं. ट्रायबलच्या संदर्भातले 13 फायनान्स कमिशनने काही रिकमेंडेशन दिलेले होते. 14 फायनान्शियल वाय व्ही रेड्डी होते. 14 फायनान्शियल का गाजले की 32% पासून 42% डिव्होल्युशन नेलं होतं. ज्या ग्रांटचं स्टेटला ज्या ग्रांट्स आहेत, डिस्पोजेबल पूल म्हटलं गेलेलं की सेंट्रलचे जे टॅक्स रेव्हेन्यू करात न मिळणारं उत्पन्न आणि त्याचं जे विभाजन आहे ते आपण कॉन्स्टिट्युशनली काय आर्ग्युमेंट्स आलेले आहेत किंवा 51चा कायदा आहे, 51च्या कायद्यामधून कुठल्या गोष्टी आलेल्या आहेत फायनान्स कमिशनच्या रचनेसंदर्भात आणि कार्यासंदर्भात ते आपण पाहूयात. त्यानंतर ऐतिहासिकता बघितल्यानंतर जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की कॉन्स्टिट्युशनली काय इन्क्वायरी आपल्याला करता येते फायनान्स कमिशनची. हे PM बक्षींचं पुस्तक आपण मागे म्हणलं होतं की PM बक्षी कंपल्सरी आहेत. एक वर्तमानपत्र वाचताना आणि कुठली एन्क्वायरी करताना कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं, टेक्नोलिगल कॉन्स्टिट्युशनल मोरल. टेक्नोलिगल कॉन्स्टिट्युशनल मोरल ते कॉन्स्टिट्युशनल कसं आहे. संविधानाचं 280 आर्टिकल फायनान्स कमिशन, द प्रेसिडेंट शाल विदिन 2 years फ्रॉम द कमेन्समेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन अँड ॲट द एक्सपिरेशन ऑफ एव्हरी 5th year फायनान्स कमिशनचं संघटन केलं जाईल. राष्ट्रपती करतात. त्यातल्या फॅक्च्युअलिटी परत नाही तर की कोण करते. आपण चेअरमनचे पण बोलत होते की कोण चेअर आहेत त्याचे. चेअरमन शब्द चुकीचा, चेअरपर्सन आहे. तेव्हा चेअर कोण आहेत त्याचे ते फॅक्च्युअलिटीचं आपण बघितलं किंवा प्रेसिडेंट इथं करतात ते. 282 जे पार्लमेंट मे बाय लॉ डिटरमाइन क्वालिफिकेशनचा मुद्दा आहे तो कॉन्स्टिट्युशनली सांगितलेला नाही आहे. कॉन्स्टिट्युशननी संसदेवरती त्या गोष्टी सोपवलेल्या आहेत. संदर्भ काय 282 सबक्लॉजसह बोलायला पाहिजे. GS2 मध्ये उत्तर लायचे म्हणजे ती स्पेसिफिसिटी आपल्याकडे पाहिजेच. तर 283 जे महत्त्वाचं आहे की इट शॅल बी ड्युटी ऑफ द कमिशन, काय कर्तव्य असली पाहिजे फायनान्स कमिशनची. 283 आपल्याला सांगतात. त्यातले जे सब क्लॉज आहेत त्याचा सब क्लॉज फर्स्ट आहे 283A, डिस्ट्रीब्युशन बिटवीन युनियन अँड स्टेट्स ऑफ द नेट प्रोसिड्स ऑफ टॅक्सेस. सेकंड काय म्हणलं की प्रिन्सिपल्स विच शुल्ड गव्हर्न, शुल्ड शब्द आलेला आहे, विच शुल्ड गव्हर्न द ग्रांट्स इन एड ऑफ द रेव्हेन्यू. ग्रांट्स इन एड मध्ये परत एकदा 275 282 कडे जातात आपल्याला. कॉन्स्टिट्युशनल इन्क्वायरी आपल्याला सतत करतच राहिली पाहिजे.
त्याच्यानंतरचं महत्त्वाचं आर्टिकल सी आहे 283 मेजर्स नीडेड टू ऑग्युमेंट द कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ स्टेट टू सप्लिमेंट द रिसोर्सेस ऑफ म्युन्सिपॅलिटीज. मगाशी आपण म्हटलं होतं कुठला आर्टिकल येते लाहेरींच्या आर्टिकलमध्ये चर्चा करताना. इन द स्टेट ऑन द बेसिस ऑफ रिकमेंडेशन मेड बाय फायनान्स कमिशन ऑफ द स्टेट. राज्याच्या ज्या वित्त आयोगाने शिफारसी केल्या असेल त्यानुसार आहे, हे स्पेसिफिकली मेन्शन आहे. त्याच्यामुळे ही वित्त आयोगाची कितपत जबाबदारी याच्याविषयी वाद आहे. त्यातला चौथा जो मुद्दा आहे की एनी अदर मॅटर रेफर टू द कमिशन बाय द प्रेसिडेंट विच इज इन द इंटरेस्ट ऑफ साऊंड फायनान्स. हे 4 मुद्द्यांची चर्चा 283 अंतर्गत केलेली कार्य काय प्रकारची राहणार आहेत. चौथा जो आहे 284 सब क्लॉज द कमिशन शॅल डिटरमाइन प्रोसिजर्स अँड शॅल हॅव द पॉवर्स इन द परफॉर्मन्स ऑफ देअर फंक्शन ॲज अ पार्लमेंट मे बाय लॉ कन्फर्न ऑन देम. आपण बोललो क्वालिफिकेशन पण संसदच ठरवते. 281 एक महत्वाचं आहे की रिकमेंडेशन ऑफ द फायनान्स कमिशन द प्रेसिडेंट शॅल कॉज एव्हरी रिकमेंडेशन मेड बाय द फायनान्स कमिशन under the provisions of constitutions together with explanatory memorandum to the action taken report thereon to be laid before each house of a parliament. जबाबदारी कोणाची? राष्ट्रपतींच्या मार्फत ते संसदेसमोर सादर झालं पाहिजे. ही एक कॉन्स्टिट्युशनली इन्क्वायरी आपण करण्याचा प्रयत्न करतोय. यातला जो कळीचा गोष्ट काय येणार आहे आपली की फेडरलिझम आणि सेंटर स्टेट रिलेशन्स, त्यातलं जे फिस्कल फेडरलिझम आहे त्यातले इतर कुठल्या महत्त्वाच्या आर्ग्युमेंट्स आहेत ते आपण आपल्याला बघायला येणार आहे. आपण मागे म्हणलं होतं की केवळ सुप्रीम कोर्टाच्या केवळ संविधानाचे आर्टिकल्स वाचून आपल्याला त्याचं यथायोग्य आकलन होत नाही. त्याला सुप्रीम कोर्टाला लावलेल्या अर्थाची जोड आपल्याला द्यावी लागते. ते जे आर्ग्युमेंट समजा कॉफी बोर्डची केस आहे, कॉफी बोर्ड विरुद्ध CTO 1971ची केस आहे. द युनियन अँड स्टेट्स टुगेदर फॉर्म वन ऑर्गॅनिक होल फॉर द पर्पज ऑफ युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस ऑफ इंडिया ॲज अ होल. भारताच्या संसाधनांचा वापर करण्यासंदर्भात ऑर्गॅनिक होल संसदेने सर्वोच्च न्यायालयाची स्वतःची एक प्रकारची परिभाषा आहे. सॉरी द लेजिस्लेटिव्ह पॉवर फॉर इम्पॉर्टंट टॅक्सेस. फिस्कल फेडरलिझमची चर्चा करताना बारीक सारी गोष्टी आपल्याला लागणार की एंट्री वाईज बोलायला पाहिजे. जसं आपण म्हटलं लोकल गव्हर्नमेंटची चर्चा हे करतात आहे किंवा आपला जो प्रश्न आलेला होता 13 फायनान्स कमिशन आणि लोकल गव्हर्नमेंट. सेकंड यादी दुसरी आहे जी राज्य सूची आहे 7वं शेड्यूल दुसरी यादी आणि त्यातली एंट्री 5वी आहे लोकल गव्हर्नमेंटच्या संदर्भात. 7वं शेड्यूल आत्ता काय बघायला पाहिजे कारण की आपण फायनान्स कमिशनची चर्चा करतोय. 15 फायनान्स कमिशनचे जे चेअर त्यांनी त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की 7व्या शेड्यूलची पुनर्रचना किंवा त्याचा विचार करायला लागणार आहे. वी हॅव टू रिव्हिजिट दी 7th शेड्यूल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. विवेक देबरॉय पण ह्याच्या संदर्भात कंटिन्यू लिहितात आहे. नीती आयोगाचे जे मेंबर देबरॉय यांनी कंटिन्यू मिनिटमध्ये याच्या संदर्भात लिहिलेलं आहे की 7th शेड्यूलची पुनर्रचना करायची का, कॉन्करंट नावाच्या गोष्टीची कितपत गरज आहे किंवा मग ज्याप्रमाणे संघसूची आहे ते आर्टिकल पण आपल्याला पॅरलल बघायला लागले. 246(1) आहे जो युनियन लिस्ट, 246(2) कॉन्करंट आहे. क्रम पण महत्वाचा आहे. आधी युनियन आहे मग कॉन्करंट आहे मग स्टेट आहे. 246(3) नुसार राज्य सूची आहे स्टेट लिस्ट ज्याला म्हटलं गेलेलं आहे. त्यातले आर्टिकल इथले जे एंट्रीज आहे लोकल गव्हर्नमेंट नंबर 5 आहे. डिफेन्सची एंट्री फर्स्ट लिस्ट आणि यादी पहिलीच एंट्री डिफेन्सच्या संदर्भातली आलेली आहे. जसे उदाहरणार्थ आपण म्हणलं ना की टॅक्सेशनच्या संदर्भातल्या काही एंट्री आहेत आपण त्या बघायला पाहिजेत. आता फिस्कल फेडरलिझमचा आपण चर्चा करत असो तर जसं की समजा ॲग्रिकल्चर इन्कम आहे दुसरी यादी एंट्री 46 आहे. इन्कम टॅक्स आहे संसदेच्या संदर्भातले इन्कम टॅक्स पहिली यादी 82वी एंट्री. एंट्री वाईजच जास्त इन्क्वायरी आपल्याकडनं व्हायला पाहिजे. दुसरं 286 एक आर्टिकल महत्वाचं आहे. आर्टिकल 286 सेल टॅक्स इम्पोज बाय स्टेट. 275 ग्रँटेड ॲड मग पण म्हणलं होतं ग्रँटेड ॲड 275 आहे. 280 आणि त्याच्यामध्ये फॅक्च्युअल चर्चेसाठी कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया या संदर्भात महत्वाचे आहे. 266 आहे. कंटिन्जन्सी फंड 267 आहे. बॉरोविंगच्या काही प्रोव्हिजन्स आहे 292 293. बॉरोविंग आहे बॉरोविंग बाय युनियन आणि बॉरोविंग बाय स्टेट्स 292 आणि 293 अनुक्रमे. ही एक चर्चा कॉन्स्टिट्युशनल इन्क्वायरीच्या संदर्भात आपल्याला महत्त्वाची होती. त्याच्यानंतर आपण म्हणलं की ही कॉन्स्टिट्युशनल इन्क्वायरी केल्यानंतर काय प्रकारे म्हणजे AN सरकार समिती आहे 280 आर्टिकल आहे त्यातले सब क्लॉजेस काय प्रकारचे आहे. कॉफी बोर्डची केस आपण वाचली होती. आज ऑर्गॅनिक होल म्हणून त्या संशोधकांचा विचार आपण केला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या आर्ग्युमेंट आहेत. फिस्कल फेडरलिझमचं विजय केळकरांचं पुस्तक आलेलं आहे. आपण मायनर एंट्रीच्या लेवलला त्या गोष्टी पडताळून बघितल्या होत्या. त्याच्यानंतर मग आता फायनान्स कमिशन आणि सध्याचे जे सगळे वाद आहेत 15वी फायनान्स कमिशन गठीत झाल्यानंतर त्याच्याविषयी बरेच आर्ग्युमेंट्स आले होते की त्यांनी ज्या प्रकारचे टर्म्स ऑफ रेफरन्सेस वापरले होते आणि आत्ता ज्या प्रकारच्या रेकमेंडेशन्स केलेल्या आहेत. समजा काय म्हणते लडाख आहे लडाखमुळे आम्ही ते डेव्होल्युशन कमी करतोय जम्मू काश्मीर लडाख निर्माण झाल्या कारणानं पण ते युनियन टेरिटरी आहे. युनियन टेरिटरीला
केंद्र शासनाला रेकमेंडेशन देण्याबाबत आर्टिकल 280 सांगतच नाही आहे. त्यांनी स्टेटबद्दल फार तर फार बोललेले, म्युन्सिपॅलिटीजबद्दल बोलले 283 मध्ये, पण 283(3)C मध्ये म्युन्सिपॅलिटीजबद्दल बोललेले, पण ते पण स्टेट फायनान्स कमिशनच्या अनुषंगाने आलेले. स्टेट फायनान्स कमिशन 243I आहे, स्टेट फायनान्स कमिशनचं जे रचना आहे 243I आर्टिकल आहे. त्यामुळे हे जे सगळेच वाद आहेत त्यांचं पण एक आढावा कुठेतरी घेतला पाहिजे. आणि आपण हे फॅक्च्युअली एक चर्चा केलेली. 13 फायनान्स कमिशन केळकर होते, विजय केळकर, आणि त्यांनी ट्रायबलच्या संदर्भातल्या काही केलेल्या शिफारसी महत्त्वाच्या आहेत. 14 फायनान्स कमिशन YB रेड्डी होते. 14 फायनान्स कमिशन काय आहे की 32% पासून 42% वरती डिव्होल्युशन दिलेलं आहे. पहिलेच आपला कन्सर्न आहे. 280 थर्ड A डिस्ट्रीब्युशन बिटवीन युनियन अँड स्टेट, द नेट प्रोसेस ऑफ टॅक्सेस. करेतर उत्पन्नाचा विचार इथं होत नाही, तर करातनं मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार आहे आणि त्याचं जे वितरण आहे ती गोष्ट इथं पाहिली जाते. 283(a) आपल्याला स्पष्टपणे सांगते कुठलं उत्पन्न, डिस्पोजेबल पूल ज्याला म्हटलं गेलेले, त्यामध्ये करेतर उत्पन्न नव्हे, करातनं मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार केलेला आहे. हा एक आताचा आपला महत्त्वाचा कन्सर्न आहे, कारण की रेव्हेन्यू ही गोष्ट आता तितकी कन्सर्नच राहिलेला आहे. कारण की आता मग सेस आणि सरचार्जेस वाढतात आहे, डिव्होल्युशन फुल कमी झालेलं आहे 42% वरून. 14 फायनान्स कमिशनने 42% सांगितलं होता, आता 41% वाले. आधी आपण 42 आपली फायनान्स कमिशन जी आहे 280, ती 15 फायनान्स कमिशनच्या काही रचना काय प्रकारची झालेली होती, टर्म्स ऑफ रेफरन्सेस काय प्रकारे आलेले होतात आणि रिकमेंडेशन याचा एक थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करू. 15 फायनान्स कमिशन क्रायटेरिया फॉर डिव्होल्युशन काय राहिलं होतं ॲज कम्पेअर टू 14 फायनान्स कमिशन. या प्रीटच्या बिट्स आपल्याला आरामशी बनवू शकतो. ते कुठले एलिमेंट्स होते जे 14 फायनान्स कमिशनमध्ये नाही आहेत पण 15ने कन्सिडर केलेले आहेत, किंवा वेटेज काय आहे, कोणाचं वेटेज सगळ्यात जास्त होतं काय आहेत. मी एकदा 14चे वाचतो, मग आपण 15चे काय बदल झालेले आहेत, 14 कुठले घटक वापरले होते, क्रायटेरिया, निकष आणि त्यांचं वेटेज काय प्रमाणातलं राहिलेले. पहिला जो क्रायटेरिया इन्कम डिस्टन्स आहे, इन्कम डिस्टन्स इन द सेन्स की इन्कम डिस्टन्स आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे, डिस्टन्स ऑफ स्टेट्स इन्कम फ्रॉम द स्टेट, हायर इन्कम स्टेटपासनं आंतर कितपत आहे त्याला इन्कम डिस्टन्स म्हणलं गेलं. 50% वेटेज होतं त्याला. दुसरं पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशन 1971, हा आत्ताचा कंटेस्टेडचा मुद्दा होता. 17.5% 14 मध्ये दिलेलं वेटेज आहे. पॉप्युलेशन 2011 10% वेटेज आहे, म्हणजे एकंदर पॉप्युलेशनला 27% वेटेज त्यांनी दिलं होतं. एरिया आहे, एरियाला 15% वेटेज आहे. फॉरेस्ट कव्हरला 7.5% वेटेज त्यांनी दिलेलं होतं. फॉरेस्ट अँड इकॉलॉजी हा मुद्दा नाही आहे. हे 5 मुद्दे त्यांनी घेतलेले. मी परत एकदा रिपीट करतो. इन्कम डिस्टन्स, पॉप्युलेशन 1971 आणि पॉप्युलेशन 2011 आणि मिळून ते 27.5% पर्यंत जात होतं. एरिया आणि फॉरेस्ट कव्हर आहे. 15 फायनान्सकडे येताना काय निकष बदललेले आहेत, इन्कम डिस्टन्स 45% वालेले, पॉप्युलेशन 1971 पकडलेलं नाही आहे, 2011ची पॉप्युलेशन पकडली आणि वेटेज 15% आलेले आहे. आधीचं काय पॉप्युलेशनचं वेटेज किती पकडलं होतं, मग 27.5%, ते 15% इथं आलेले. पॉप्युलेशनच्या संदर्भातले वाद काय झालेले होते की तो नॉर्थ साऊथ डिवाइडचे परत चर्चा झाल्या होत्या, नॉर्थ आणि साऊथ, की सदनने ज्या प्रकारचे फर्टिलिटी रेट किंवा पॉप्युलेशन कंट्रोलसाठी पॉलिसी राबवल्या त्याची शिक्षा म्हणून त्याच्यातून मिळणार आहे. आणि 2011ची जर पॉप्युलेशन कन्सिडर करणार असेल तर ते नदन बायास राहतो का. सदनने ज्या प्रकारचे फॅमिली प्लॅनिंगच्या संदर्भातले इनिशिएटिव्ह राबवले होते, केरळचे फॉरेन मिनिस्टर असतील किंवा बाकीच्यांनी पण ही गोष्ट प्रचंड प्रमाणात आर्ग्यू केलेली की आम्हाला म्युन्सिपालिटीजमध्ये ट्रीट करणं काही बरोबर नाही आहे. एरियाचा मुद्दा, एरिया अजून पण तितकाच आहे 15%चा. फॉरेस्ट कव्हरचा मुद्दा इथं आलेला नाही आहे 15 फायनान्स कमिशनमध्ये. फॉरेस्ट कव्हरचा मुद्दा आलेला नाही आहे. फॉरेस्ट अँड इकॉलॉजीचा मुद्दा आलेला आहे 10%. डेमोग्राफिक परफॉर्मन्सचा मुद्दा आहे जो 14 मध्ये नव्हता, इथं आलेला आहे 12.5% आणि टॅक्स इफर्ट आहे 2.5%. त्याच्यामुळे 3 ते 4 मुद्दे इथे नवीन आढळतात आहे जे 14 मध्ये नाही आहेत पण 15 मध्ये आहेत. फॉरेस्ट कव्हर 14 मध्ये होतं, 15 मध्ये नाही आहे. आणि पॉप्युलेशन 71चं ते 14 मध्ये आहे पण 15 मध्ये नाही आहे. ही ह्यांची एक चर्चा होती आपली की निकष काय प्रकारचे राहिलेले. टर्म्स ऑफ रेफरन्स आपल्याला प्रश्न विचारून झालेला आहे की कुठल्या प्रकारच्या टर्म्स ऑफ रेफरन्स, हे ऑफिशियलीच एकदा वाचायला पाहिजे त्यानंतर कुठलं इतर सोर्सेसमधून वाचण्यापेक्षा की काय टर्म्स ऑफ रेफरन्सेस. समजा आपण एक उदाहरण म्हणून बघूया फक्त. एक समजा 5वा मुद्दा टर्म्स ऑफ रेफरन्स मधला. द कमिशन शॅल रिव्ह्यू द करंट स्टेटस ऑफ फायनान्स डेफिसिट, डेप्ट लेवल, कॅश बॅलन्सेस, फिस्कल डिसिप्लिन इफर्ट्स ऑफ द युनियन अँड द स्टेट्स अँड रिकमेंड फिस्कल कॉन्सॉलिडेशन रोडमॅप. TOR काय ठरलं होतं आणि रिकमेंडेशन काय स्वरूपातले येतात ते. कमिशन शॅल यूज द पॉप्युलेशन ऑफ डाटा ऑफ 2011, हे TOR मध्ये झालेला मुद्दा आहे. टर्म्स ऑफ रेफरन्सेसमध्ये झालेला मुद्दा होता. 11चे पॉप्युलेशन तुम्ही वापरले पाहिजे म्हणून. रिपोर्ट सबमिटच्या संदर्भातले पण त्यांनी
किंवा परफॉर्मन्स बेस्ड इंटेन्सिव्ह त्याच्यातले पण टर्म्स ऑफ रेफरन्सेस त्यांनी बघितलं. एकदा ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये वाचायला पाहिजे टर्म्स ऑफ रेफरन्स काय प्रकारचे आलेले आहेत. दुसरा आपल्या दृष्टिकोनातून जो कळीचा मुद्दा आपल्यासाठी राहिलेला आहे की आपण 14 आणि 15ची तुलना बघितलेली आहे. क्रायटेरिया, टर्म्स ऑफ रेफरन्सेस आणि रिकमेंडेशन्स आहे. रिकमेंडेशन्स काय प्रकारचे केलेले आहेत की फिजिकल रोड मॅपच्या संदर्भातले काही रिकमेंडेशन्स आहे किंवा इतर असतील. त्यातले आपल्याला वादग्रस्त जे राहिलेले आहेत ते वादग्रस्त गोष्टी आता आपण बघूयात की कुठल्या वादग्रस्त गोष्टी राहिलेल्या होत्या. त्यातली पहिली जी होती की डिफेन्स आहे. डिफेन्स सेपरेट फंडिंग मेकॅनिझम फॉर डिफेन्स आणि इंटरनल सिक्युरिटी दोन गोष्टी आहेत. आता इंटरनल सिक्युरिटी हा राज्यांचा मुद्दा आहे. पोलीस अँड ऑर्डर सेकंड लिस्ट आहे. सेकंड लिस्ट आणि एंट्री फर्स्ट सेकंडच एंट्री आहे. आपण आता चेक करूयात. 7वी यादी आणि 7वं शेड्यूल 2री यादी स्टेट लिस्ट ज्याला म्हटलं गेलेलं आहे. पोलीस एंट्री नंबर 2 पोलीस including railway and village police subject to provisions of entry 2A of list 1. entry 2A of list 1 ती काय स्वरूपाची राहिलेली की deployment of any armed forces of the union and any other force subject to control of union ती वगळता पोलीस जो आहे इंटरनल सिक्युरिटीचा मुद्दा जो आहे. पब्लिक ऑर्डर इंटरनल सिक्युरिटीसाठी खास आपली एंट्री पोलीस हा सेकंड आहे. पब्लिक ऑर्डर हा महत्त्वाचा मुद्दा इंटरनल सिक्युरिटीसाठी. लिस्ट 1 स्टेट लिस्ट एंट्री 1 तो एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला राहिला होता. त्यांनी आता फंडिंग मेकॅनिझम डिफेन्स हे पहिल्या यादीतील पहिलीच एंट्री आहे. त्याच्यामुळे राज्यांनी तिथं कितपत इन्व्हॉल्व्ह व्हायचं किंवा महसुलाच्या संदर्भातले कितपत योगदान द्यायचं फंडिंग मेकॅनिझमला हे कंटेस्टेड मुद्दा राहिला होता. संतोष दास्ताने लिहिलं होतं. समजा सकाळला मागच्या वर्षी लिहिलं संतोष दास्ताने यांनी लिहिलेले लेखी किंवा एम गोविंदराव आणि निर्विघ्न सिंग ह्याच्या संदर्भात काहीतरी लिहितात ते. यामिनी अय्यरने काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान टाइम्सला लिहिलेलं आहे. ही पण चर्चा आपल्याला बघायला पाहिजे. युटीच्या संदर्भातला मुद्दा आपण मागाशी म्हटलं होतं. युटी की लडाख नावाची गोष्ट आलेली आणि युटी संदर्भातलं डिव्होल्युशन करण्याच्या संदर्भात फायनान्स कमिशन कुठलेही आर्ग्युमेंट करत नाहीये. स्टेट संदर्भात फार तर फार बोलतोय. त्याच्यानंतर आपण काय रिकमेंडेशन नंतर दुसरे जे वादाचे मुद्दे आहेत ते वादाचे मुद्दे आपण म्हटलं ना की गोविंदराव यांनी डेक्कन हेरल्डला लिहिलेलं आर्टिकल आहे 14 फेब्रुवारीला की फायनान्स कमिशनचा रिपोर्ट आल्यानंतर काय प्रकारचे रिकमेंडेशन्स होत्या. फायनान्स कमिशन इन कोविड टाइम्स रिपोर्ट फॉर 2021 ते 2026 हे रिपोर्टचं नाव होतं. आपण आर्टिकल्स बघितले 280 281. त्यातला पॉप्युलेशनचा वाद सदनच्या संदर्भातला महत्त्वाचा होता. महसुलाचा डिफेन्सच्या संदर्भातला एक वाद आपण बघितला होता की डिफेन्स यादी पहिली राज्यांनी का बर्डन सहन करायचं. दुसरी गोष्ट अजून काय सांगितली गेलेली आहे. युटीचा एक मुद्दा आपण चर्चा केली होती. युटीच्या ते फायनान्स कमिशन ते रेकमेंडेशन करू शकत नाही युटीच्या संदर्भातलं ते केंद्रानेच ठरवायच्या गोष्टी. त्याच्यामुळे इथं ज्या आर्ग्युमेंट्स आलेल्या आहेत त्या कितपत बरोबर आहेत. नंतर आणखी काय हॉरिझॉन्टल डेव्होल्युशनचा क्रायटेरियाची चर्चा गोविंदराव यांनी केलेली होती. दुसरं ते लोकल ग्रांट्स आणि त्याचे एंट्री कंडिशन्स हा प्रॉब्लेमॅटिक मुद्दा सगळ्यांना मांडतो की लाहिरींनी चर्चा करताना काय म्हणलं होतं की 4th इनोव्हेशनल ॲस्पेक्ट ऑफ 15 फायनान्स कमिशन रेकमेंडेशन इज एंट्री कंडिशन्स. ग्रांटसाठीचे एंट्री कंडिशन्स आहेत. 3 एंट्री कंडिशन सांगितलं होतं की 24 मार्च की स्टेट फायनान्स कमिशन आणि त्यांच्या रिकमेंडेशन त्याच्यावरती राज्याने काहीतरी कृती केली पाहिजे. त्याच्यानंतरच मग ह्या ग्रांट्स मिळणार. बोथ प्रोव्हिजनल अँड ऑडिटेड अकाउंट्स शुड बी प्लेस्ड इन पब्लिक डोमेन. प्रोव्हिजनल आणि ऑडिटेड अकाउंट्स. दुसरं काय की मिनिमम फ्लोअर फॉर प्रॉपर्टी टॅक्स रेट. या 3 कंडिशनचं फुलफिल करत असेल. आता कंडिशन्स ठेवणं कितपत योग्य आहे याच्याविषयी पण यामिनी अय्यर यांनी आर्ग्युमेंट केलेले आहेत. यामिनी अय्यर या सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चच्या हेड आहेत सध्या डायरेक्टर आहेत आणि गव्हर्नन्स रिलेटेड आपले कुठलेही मुद्दे आले की यामिनी अय्यर काय म्हणतात हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यांनी हिंदुस्तान टाइम्समध्ये 1-2-3 दिवसापूर्वी ही चर्चा केलेली की काय प्रकारे हे कंडिशन ठरवणं कितपत योग्य आहे. मुळात राजा चले यांचे जे आर्ग्युमेंट होता की डिसेंट्रलायझेशन किंवा डिसेंट्रलायझेशन प्रत्येकाला स्वतःच्या पातळीपर्यंतच डिसेंट्रलाइज करावं वाटतं. स्वतःच्या खाली ते देणं बरोबर नाही. आपण 3 टायर जे आपलं 73rd आणि 74th नंतर आलेलं आहे. दुसरं एक महत्त्वाचा मुद्दा जे एम गोविंदराव मांडतात तो म्हणजे काय की 283(3)B आणि 283(3)C यांचं वाचन केल्यानंतर जे होणारं आकलन आहे की फायनान्स कमिशनचा रोल हा सप्लिमेंटरी त्याचं मस्ट वगैरे असं ऑब्लिगेशन कुठं आढळत नाही. तर पूरक आहे. पूरक कशासाठी जी मेन रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे लोकल गव्हर्नमेंटच्या संदर्भातली ती राज्यांवरती अर्थातच राज्यांवरती. आपण एंट्री नंबर 5 म्हटलेलं आहे यादी दुसरी. आपण एकदा एंट्री परत वाचूयात. शेड्यूल 7 लिस्ट 2 लोकल गव्हर्नमेंट एंट्री नंबर 5 दॅट इज टू से द कॉन्स्टिट्यूशन अँड पॉवर्स ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स, इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट, डिस्ट्रिक्ट बोर्ड, मायनिंग सेटलमेंट ऑथॉरिटीज,
लोकल ऑथॉरिटीज फॉर द पर्पज ऑफ लोकल गव्हर्नमेंट, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट और विलेज ॲडमिनिस्ट्रेशन. एंट्री 5 होते. फायनान्स कमिशनने कितपत रिकमेंडेशन करायचे याच्याविषयी वाद आहेत. यामी नाहीये यांचं एक आपण नाव घेतलं होतं की त्यांनी 3 स्ट्रक्चरल रिफॉर्मची चर्चा केली होती 15 फायनान्स कमिशननी, की एकतर 42% 41% होईल. अभिजित सिंग यांची 14 फायनान्स कमिशनमधली डिसेंट नोट होती की त्यांनी 4 ते 5 डिसेंट नोट मांडल्या. ते एकदा आपण बघायला पाहिजे काय प्रकारचे डिव्होल्यूशनच्या संदर्भात अभिजित सेन यांच्या आर्ग्युमेंट्स काय म्हणले यामी नाहीये यांनी की रिड्युसिंग फिजिकल स्पेस फॉर सेंटर टू डिरेक्ट एक्सपेंडिचर थ्रू स्कीम्स. दुसरं प्लॅनिंग कमिशन केल्यानंतर जी पोकळी निर्माण झालेली आणि नीती आयोगाविषयी पण प्रश्नचिन्ह लोक निर्माण करत होते की कॉन्स्टिट्युशनल नाही आणि तिचं नेचर एकंदर काय प्रकारचं राहिलेलं आहे. तिसरा जीएसटीचा मुद्दा 17 टॅक्सेस जवळपास गेल्यानंतर जीएसटीमध्ये पण तो कंपेन्सेशन सेसचा वाद आता आपण बघितलेला आहे. कंपेन्सेशन सेस जीएसटीच्या तो एक वाद आपल्या समोरच आहे. आणि दुसरी जी सेंटर निर्माण केलेली फिजिकल स्पेस, सेंटर स्टेट आणि लोकल गव्हर्नमेंट आणि परिणामी लोकल गव्हर्नमेंट या तिघांचा एक कन्सर्न काय राहिला आहे की महसूल आणि महसूल कसं वाढवायचं, रेव्हेन्यू. त्या अर्थशास्त्रामध्ये पण काही गोष्टी अमात्य रामचंद्र पंत अमात्यांच्या आज्ञापत्रामध्ये पण आधार म्हणून घेतलं की उत्तराची स्टार्ट करण्यासाठी म्हणून आपण अशा गोष्टी शोधत राहिल्या पाहिजे की महसुलाची न्यूनता म्हणजे राज्यलक्ष्मीचा पराभव होय. समजा रामचंद्र पंत अमात्यांचं आर्ग्युमेंट होतं आज्ञापत्रामधल्या. आजची जी काही तारीख आहे त्याच्यानुसार आपण चर्चा करायचं म्हटलं तर ते काय तर फिजिकल स्पेस काय प्रकारे फिजिकल स्पेस कमी होते आणि सेंटरने काय प्रकारे फिजिकल स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे की सेस आणि सरचार्जेस वाढू नये. सेस आणि सरचार्जेस ही 2000चीच अमेंडमेंट केलेली आहे. डिव्हिजिबल पूल जे आहे डिव्हिजिबल पूलमध्ये सेस आणि सरचार्जेसचा समावेश होत नाही. वाजपेयी गव्हर्नमेंटच्या काळात झालेली अमेंडमेंट होती. आणि दुसरी गोष्ट जे डिव्हिजिबल पूल कमी होतं काय प्रमाण सांगितले गेले की सेस आणि सरचार्जेस 21% ऑफ ग्रॉस रेव्हेन्यू रिसिप्ट्स. आणि टर्म्स ऑफ रेफरन्सचे वाद ज्यांची चर्चा गोविंदरावांनी पण केलेली होती की 41% 1% कमी केलं. लडाखचं कारण दिलेलं युटीबद्दल आपण म्हटलं 243 280 क्लॉज 3 सब क्लॉज सी म्युन्सिपालिटीज किंवा स्टेट. बी स्टेटबद्दल बोलतो, सी म्युन्सिपालिटीजबद्दल बोलतो. युटीबद्दलचे आर्ग्युमेंट कुठेही नाही आहे. एक महत्त्वाचं डिफेन्सचा एक मुद्दा महत्त्वाचा मांडला गेलेला होता. दुसरं राजाचेले यांचा एक आर्ग्युमेंट आपण बघितलं की एव्हरीवन वॉन्ट्स डिसेंट्रलायझेशन बट ओनली अंटिल देअर लेवल. त्याच्या खाली सोडायचं म्हटल्यानंतर लोक अनविलिंग असतात. आणि शेवटचा मुद्दा जे ते मांडतात आहे जो NK सिंग यांचे म्हणजे मुलाखतीमध्ये आलेला मुद्दा होता की 7व्या शेड्यूलची पुनर्रचना करणं गरजेचं आहे. देबरॉय यांनी पण त्या संदर्भात लिहिलेलं आहे. ही एकंदर इन्क्वायरी आपण आजच्या आर्टिकल जे लाहिरींचं आर्टिकल आलेलं आहे की फायनान्शियल अर्बन गव्हर्नन्स आणि त्याच्या संदर्भातले जे ग्रांट्स आहेत त्याच्या संदर्भात 15 फायनान्स कमिशनने केलेले रेकमेंडेशन्स ही अशी एक चर्चा करणं आपल्याला अपेक्षित होतं. ह्याच्या संदर्भात अर्बन गव्हर्नन्स आणि अर्बनायझेशन पुढं जर काही वर्तमानपत्रातून निमित्त आलं तर त्या अनुषंगाने ही चर्चा आपण परत ओपन करणारच आहे. तात्पुरता आपण थांबूया आणि उद्याप्रमाणे आपण मार्गी सिम्प्लिफाईडमधनं परत एखादा मुद्दा डिटेल्ड अशी चर्चा घेऊन भेटणार जाऊ. तात्पुरता आपण थांबूया. धन्यवाद.